कोणी कोणाला सांगितलं? माणसाने माणसालाच नव्हता. अरे येडा, त्या सांगायची गरज काय? अरे आहेच यो माणूस हुशार. म्हणजे या माणसाला लय अक्कल आहे असं म्हणायचं तर. म्हणूनच हा माणूस पृथ्वीवरती पैका देऊन राहतोय आणि फुकाट. अरे बाबा राहशील तू फुकाट, पण तुला माहितीये काय, तर घर चालवायला खायला कमवावं लागतं. इथं नोकरी नसेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं रे बाबा. तुला काय माहिती खाणार काय घरचे कमवलं नाही तर. म्हणजे पोटासाठी माणसाला घराच्या बाहेर पडायला लागतं. तर पडावं लागतं. जर पोटासाठी माणसाला घराला बाहेर पडायला लागतं तर आम्ही बाहेर पडलो तर काय रे? आमचं स्वागताला दगडणी फटाक. अरे मग यायचं कशाला जंगलातून गावामध्ये? राहायचं की तिथं जंगलात कुठेतरी कोपऱ्यात? हे बघा, यांना म्हणतात अक्काल. आम्ही गावात नाही आलो, गाव जंगलात आलो. आमच्यासाठी हे ईश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. काय बडबडतोय? काय बडबडतोय काय? नाही कळायचं तुम्हासनी. तुकाराम महाराजांनी लिहिलंय माणसासाठी, आणि म्हणूनच म्हणतोय आले.
जिवंत गणपतीचं विसर्जन करून आले. माणसाच्या बुद्धीबद्दल आम्हाला कुठेच शंका नाही. एकच अडचण आहे, ती बुद्धी तयार केली गेली ती पैसा कमवाया आणि माणूस त्याच्यातच राहिला. हो, गणितात 100 पैकी 100 मार्क, निसर्ग राहिला तो फक्त 5 मार्क असले आणि तिथं गणित बिघडली. जगाया पैसा पाहिजे, मुलांसाठी पण तो राहिलाच पाहिजे, नाही म्हणत नाही आम्ही, पण फक्त तेवढंच साठवायचं आणि ऑक्सिजन देणारं झाड, आमच्या हत्तीचं जंगल, ते काढून टाकायचं. याच्या निसर्गाचं गणित आणि आपल्या आयुष्याचं आपलं गणित आपण बिघडावं. आमचा हत्ती त्याला निसर्गाचा आर्किटेक्ट आणि इंजिनियर म्हणत्या, त्याला नाही माहिती, तो फक्त आपलं काम करत छान जगत असतो. हत्तीचं आयुष्य सोपं आहे, जास्त काय लागत नाही. दिवसाला 20 किलोमीटर चालायचं, 18 तास खायचं, 2 तास पाण्यात डुंबायचं आणि उरलेले 4 तास उभ्या उभ्या का होईना पण शांत निवांत झोपायचं. माझ्या प्रॉपर्टीचं काय होईल, कोण घेईल, कसं काय करू, ती डुचकी मेली मला काय म्हणती, नाही अडकत त्याच्यात. डुचकी मेली जी वाटत जरी असेल ना, तिला 4 गोष्टी शिकवून जाते, तिलाच उपयोग होतो नवीन तळप पकडायला. या निसर्ग चक्रामध्ये ना त्याचं स्थान फार वरचं आहे. हो, आता तो नुसता पाण्यात जातो, त्याचा तो जातो, त्याच्या डोक्यात काही नसतं. पण जाताना नदीच्या काठी चिखलामध्ये जी पाऊल उमटतं आणि नदीत हत्ती बसल्यावर बाहेर येऊन जे पाणी पावलात साठतं ना, तिकडं फास्ट फूड सेंटर चालू होते. कसं चालू होतंय, त्या पाण्याबरोबर किडे येतात, किड्यांना खायला बेडूक येतो, बेडकाला खायला साप येतो, सापाला खायला गरुड येतो. जर हत्ती नाहीसा झाला तर एवढे सगळं उपाशी मारतात आणि पाण्यातले किडे वाढतात. मग हाय म्युन्सिपाल्टीला शिव्या घालायला तुम्ही. दुसरा विषय घेऊया. मध सगळ्यांशी लागतो, कोणी म्हणत नाही आम्हाला मध नको, पण मधमाशी कशी जगते, तिला पाणी कुठं मिळतं, हे जे पाऊलात साठलेलं पाणी असतं त्याचंच पाणी पिऊन ती जगत असते. हे आमचं फुलपाखरू सगळ्या गावभर परागीकरण फिरत बसतंय, नवीन झाड लावेल म्हणतंय, पण त्याच वेळेला ह्या फुलपाखराला पिण्यासाठी पाणी हे त्या पावलातच सापडतंय. वाहत्या पाण्यावर नाही त्यांना पाणी पिता येत. पंख ओले होतात आणि पंख एकदा ओले झाले की समज संपतंय बघा उडायचं. गेला विषय फक्त शेणाचा घेऊया. ह्या हत्तीनं जेवढं पण फिरता फिरता झाडांची पानं फळं फुलं खाल्ली आहेत ना, ती त्याच्या शेणावाटे बाहेर पडतात. ते तुम्ही नाही का आजकाल मिक्स आटा खाता नाही का, तसं हो सगळ्याचं मिक्सचर शेणावाटे बाहेर पडतंय. ते मिक्सचर एकदा का शेणावाटे बाहेर पडलं की त्याच्यात असलेल्या बिया त्या शेणाच्या जीवावरच नवीन झाडांना जन्म देतात आणि तीच नवीन झाडं पुन्हा निसर्ग वाढवतात. माझा हत्ती वृक्षारोपण पण तेवढ्याच ताकदीनं करतो. तो विषय जाऊ द्या. एका वेळच्या शेणावर दर 2 तासांनी, रात्रीचे 4 तास झोपेचे सोडून द्या, दर 2 तासांनी पाण्यात असो पाण्याबाहेर असो हत्ती शेण बाहेर टाकतो. त्या एका वेळच्या शेणावर 7 ते 17 हजार किडे जगतात आणि त्याच शेणामधनं वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या, ज्याला मराठीमध्ये तुम्ही ग्रासलँड म्हणता, ते तयार होते. आता ह्या ग्रासलँड तयार झाल्यावर त्याच्या मुळाशी वेगवेगळे किडे राहायला येतात. मग तोच हत्ती त्याच गवतावरनं चालत जातो आणि जेव्हा ते हादरे बसतात जमिनीला, 5 टनाचा असतो हत्ती, जास्त नाही. एकदा का हादरा बसला की खालचे किडे वर येतात, जमिनी खालचे किडे वर येतात आणि हत्तीच्या कळपाला मराठीत फॉलो करणारे ते सगळे पक्षी ते किडे खाऊन जातात. जर हत्ती बाजूला केला
तर निसर्ग चक्र कोलमडून पडेल. निसर्गामध्ये आपण जी नक्षत्र म्हणतो की नाही 27 वजा 9 बरोबर 0, कारण ती 9 नक्षत्र पावसाची आहे. त्याच पद्धतीनं हे सगळे प्राणी ठेवले आणि हत्ती काढला तर ती 9 नक्षत्र गेल्यातच जमा येतो. पुन्हा जी बाकी उरते ती 0च उरते. त्या संध्यांना वाचवायचं असेल, त्या सगळ्या निसर्गाला वाढवायचं असेल तर तो हत्ती त्या जंगलातच पाहिजे. त्याला जंगलातनं बाहेर काढून आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवून आपण प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करत, आपण आपले वाढवतोय. साधी गोष्ट, आम्ही एक हत्तीचा कळप रिलोकेट केला होता आणि तो रिलोकेट केल्यावर त्याचं जे स्थान आहे ते आम्ही अशा ठिकाणी ठेवलं की जोपर्यंत तो कळप तिथं होता जंगलाच्या भागात तोपर्यंत माणसाची छाती नाही झाली की जंगलात जाऊन वाघाला माराल, आणि त्याच वेळी वाघाची पण छाती नाही झाली हो आमच्या हत्तीला क्रॉस करून एखादी शिकार करत. आपण समजा काय करतोय की बाहेरच्या लोकांचं ऐकतोय. आपल्या भारतामध्ये मातंग तिलक नावाचा एक ग्रंथ होऊन गेलाय. त्या ग्रंथामध्ये हत्तीबद्दल माहिती आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये हत्तीबद्दल माहिती आहे. पालकप्प्याने हत्तीबद्दल लिहून ठेवलंय. नुसते 4 ग्रंथ हत्तीवरती लिहून ठेवले. त्याच्यात त्यांचं खाणं काय हवं, ते कसं वाढवता येईल, त्यांची निगा कशी राखायची, जंगलातली जंगलात, घरातले घरात कशी ठेवायची, काय हवं हो तुम्हाला. सगळ्यात सुरक्षित ठिकाण काय आहे, तुमचं घरच नव्हतं. जंगल हत्तीचं काय आहे, घरच आहे. त्या घरात त्याला सुरक्षित वाटते. मग त्याला त्याचं सुरक्षित घर देऊया आणि आपण आपल्या घरात सुरक्षित राहूया. हा पाऊस पडायला हवा असेल तर त्याला त्याचं घर वाढलेल्या आणि सुंदर अवस्थेत आपण देणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं ते चालूच आहे हो, तोडतोय आणि नंतर माझ्याच माळीन होतंय. जर आपल्याला माळीन करून घ्यायचं नसेल, जर आपला आत्ता वायनाड करून घ्यायचं नसेल तर आपल्याला हे जंगल टिकवलं पाहिजे. नुसतं टिकवलंच नाही पाहिजे तर ते वाढवलं पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये नाही का ते 10% दरवर्षी वाढले लागतात, तसे आमच्या जंगलाला जर 10% दिले तर सगळं सुखात होत आहे. बघा, या हत्तीने आम्हाला एक छान गोष्ट शिकवली. ते जरा मराठीत सांगतो तुम्हाला, आधी छान कळेल. एलिफंट टेल यू एव्हरीथिंग दॅट कॅनॉट बी सेड. ज्यांना मराठी कळलं नसेल त्याला इंग्लिशमध्ये सांगतो. एलिफंट तुम्हाला म्हणजे आमचा हत्ती बाबा तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट सांगत असतो जी सहजासहजी तुमच्या डोक्यात बसत नाही. बिझनेस असलेल्या डोक्यामध्ये निसर्ग बी तेवढंच फिट करतो तो आमचा हत्ती. आणि या हत्ती संगे आम्ही बिघडलो. या हत्तीच्या संगे आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो, निसर्गाची जाहलो.
त्या बात फक्त एक सिंपल ओळ जी त्याने आपल्याला सांगितली आपल्याला आम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना त्याच्या मागे म्हणायचंय की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना इयरफोनचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे काय त्याला आजच नाही घडायचंय आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आता थोडं लय तालमध्ये म्हणूया ठीक आहे 1 2 3 go आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना थोडं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना सोपी गोष्ट आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना जिथं जिथं ही ओळी येईल तिथं तिथं कॉपी पेस्ट करायचे जमेल कसं करायचं ट्राय करा ठीक आहे 1 2 3 गो सागराच्या संगे ज्या आनंदाने लिहायचा प्रयत्न केला परत एकदा जोर एकदा म्हणायचं या हत्तीच्या संगे आम्ही बिघडलो सुंदर आम्ही बिघडलो निसर्गची झालो आणि त्याच्या पुढच्या दोन ओळी ज्या तुकाराम महाराजांनी लिहिल्या विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलची झाला कॉपी पेस्ट ऑल सेट एकदा असं करू शकतो आपण ये बा